पुणे इथल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच एनडीएच्या 149व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा आज प्रबोधिनीच्या खेत्रपाल मैदानामध्ये पार पडला। नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी या संचलन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। त्यासोबत प्रबोधिनीचे कमांडंट व्हाईस ॲडमिरल अनिल जग्गीही या वेळेला उपस्थित होते। आज तंत्रज्ञानामध्ये वेगाने बदल होत आहे। या बदलत्या जगाला सामोरं जाण्यासाठी आत्मविश्वास, धैर्य आणि शिस्त हे 3 सद्गुण यशस्वी होण्यासाठी उपयोगी पडणार आहेत, असं प्रतिपादन नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी केलं। संरक्षण प्रबोधिनीच्या महिलांच्या 2ऱ्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा सुद्धा पार पडला। ही गोष्ट कौतुकास्पद आहे, असंही त्रिपाठी यांनी सांगितलं। दीक्षांत संचलन सोहळ्यातून 329 छात्र सैन्यात दाखल झाले। सोहळ्यामध्ये छात्र सिद्धार्थ सिंगनं संचलनाचं नेतृत्व केलं। राष्ट्रपती सुवर्ण पदक दीपक कांडपाल यांना, रौप्य पदक सिद्धार्थ सिंग यांना तर कांस्य पदक सिद्धी जैन यांना प्रदान करण्यात आलं। तसेच चीफ ऑफ स्टाफ बॅनरचा मान गोल्ड स्क्वॉड्रननं यावेळेस पटकावला। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर